अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये आपण जसं पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की रिक्त पदांची संख्या ही जवळजवळ 10,000च्या वर आहे. परंतु ह्यातली काय पदं अतिशय तातडीनं भरायची आहेत आणि योगायोगाची गोष्ट आहे की ही पदं ही क्लास 1 क्लास 2 दर्जाची पद आहेत. म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ड्रग इन्स्पेक्टर पदाचं जे मागणी पत्र आहे हे मागणी पत्र आयोगाकडे दाखल झालेलं आहे 109 जागेंचं. त्यामध्ये थोडीशी काय प्रक्रिया बाकी आहे, नाहीतर ड्रग इन्स्पेक्टरची ऍड यायचा समस्त मार्ग मोकळा झालेला आहे. आणि सेम तीच पद्धत जी आहे जे आपण फूड सेफ्टी ऑफिसर ज्या मध्ये म्हणतो तर त्या पदाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी 200 जागांची रिक्त संख्या आहे. ही समस्त बातमी काय आहे की जे आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये जी काही चर्चा चालू आहे त्या चर्चेनुसार जर आपण पाहायचं झालं की अर्जंट मध्ये नेमकं काय काय भरायचं आहे किंवा कोणकोणते मुद्दे अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये उपस्थित केलेले आहेत, पदं कोणती आहेत, त्यानंतर रिक्त जागांची संख्या कोणती आहे आणि बेसिक क्वालिफिकेशन काय आहे, या समस्त गोष्टीवरती पुढचे 3 ते 4 मिनिटांमध्ये मी काय मुद्दे सांगणार आहे ते व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. तर पहिली बातमी बघून घ्या काय आहे ती. ही बातमी अशी आहे की अन्न औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त पदाची 67 पदे. बघा, सहाय्यक आयुक्त पद हे आपण पाहतो कशाचं, फूड अँड ड्रगचं सहाय्यक आयुक्त पद आहे. ह्याच्यासाठी जर आपण क्वालिफिकेशन पाहिलं तर या ठिकाणी ऑल मेडिकल BAMS BHMS MBBS आहे, ऍग्री आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, या ठिकाणी BSc केमिस्ट्री आहे. कशासाठी, सहाय्यक आयुक्त पदाची. त्यानंतर आपण पाहतो औषध निरीक्षक पदाची 200. अशा रीतीने आपण पाहायचं झालं औषध निरीक्षक ज्यामध्ये आपण ड्रग इन्स्पेक्टर बद्दल बोलतो त्याच्याबरोबर एकंदर वरिष्ठ सहाय्यकाची 45 पदं, विश्लेषक रासायनिक 40 पदं, वैज्ञानिक अधिकाऱ्यांची 44 पदं, त्यानंतर सहाय्यक आयुक्त कशाचा, फूड अँड ड्रगचा सहाय्यक आयुक्त या ठिकाणी याची 42 पदं. म्हणजे यामध्ये आपण पाहतो फूड अँड ड्रग मधली जवळजवळ ही 40 आणि ही 67 पदं कशाची, फूड सेफ्टी ऑफिसर मध्ये, औषध निरीक्षकाची 200 पदं. अशा प्रकारे ही मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथे 3 प्रयोगशाळांमध्ये वरिष्ठ सहाय्यकाची 67 पदं आणि विश्लेषक रसायनाची 21 पदं अशी टोटल जर आपण विचार केला तर या ठिकाणी 400+ पदं. आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं ड्रग इन्स्पेक्टर जे आहे हे आसपास 150 आणि जे फूड सेफ्टी मध्ये जे आहे FSO जे आपण म्हणतो त्यामध्ये नाही म्हटलं तर 150+ पदं जी आहेत ही अत्यंत तातडीनं भरायची आहेत. का तर इथं जर मुद्दा पाहायचा, आज मितीला अन्न आणि औषध प्रशासनाकडे पुरेसं अन्न औषध निरीक्षक नाहीत, तसंच कर्मचारी, अत्याधुनिक प्रयोगशाळा, तंत्रज्ञ याची कमतरता असल्यामुळं या ठिकाणी अडचण होत आहे आणि यातून भेसळयुक्त अन्न पदार्थ, बनावट औषध मोठ्या प्रमाणात निर्मिती व विक्री होत आहे. त्यामुळे शासनाने ही पदं तात्काळ भरली जावीत अशा प्रकारचं ट्विट कोणी केलेलं आहे, रोहित पवार यांनी. आपल्याला हे माहित आहे की याची मंत्रालयात जी अधिवेशनात चर्चा झालेली होती त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की यातले ड्रग इन्स्पेक्टर जे आहे हे काय केलं, ड्रग इन्स्पेक्टर साठीची पात्रता तुम्हाला माहित आहे, B फार्मसी आहे, M फार्मसी आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो फार्मसी रिलेटेड एज्युकेशनची डिग्री ती महाराष्ट्रात दुसरी कोणती नाही, फक्त B फार्मसी आहे. आता त्यामध्ये बऱ्याच जणांनी अशा प्रकारची मागणी इथं केलेली आहे की जसं आता फूड सेफ्टी ऑफिसर ज्यामध्ये आपण पाहतो अन्न औषध विभागामध्ये BAMS BUMS या ठिकाणी BDS BHMS यांना जसं पात्र केलं तसंच पात्र आम्हाला ड्रग इन्स्पेक्टर साठी सुद्धा करा असं इथेही मागण्या सुरू आहेत. आणि या मागण्यासाठी ड्रग इन्स्पेक्टरची सध्याची ऍड जी आहे हे ऍड थांबलेली आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ही ऍड लवकरात लवकर म्हणजे या दोन्ही ऍड ज्या आहेत या लवकरात लवकर येण्याचे मार्ग जे आहेत हे बऱ्यापैकी मोकळे झालेले आहेत टेक्निकली, परंतु आयोगाच्या काय गोष्टी बाकी आहेत त्यात हा मुद्दा थांबलेला आहे. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा की या ज्या बॅचेस आहेत, ज्या ड्रग इन्स्पेक्टर आहे किंवा त्याच्याबरोबर आपण पाहतो फूड सेफ्टी इन्स्पेक्टर आहे, ह्या बॅचेस ज्या आहेत त्या बॅचेस महाराष्ट्रातील अतिशय तज्ञ मार्गदर्शकामार्फत सुरू झालेले आहेत. ह्या बॅचेस मध्ये 100% जॉईन होऊन चला. का तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याही वेळेस या पदांची ऍड पडेल
त्यावेळेस या ठिकाणी एक्झाम मध्ये आणि ऍड मध्ये जो अंतर असतो त्या अंतरामध्ये का तर तातडीनं जर ऍड काढली तर तातडीनं एक्झाम होणार, त्याच्यामुळं वेळ कमी असणार आणि त्यानंतर मग संधी असून पण फायदा होणार नाही. म्हणून या संधीचा लवकरात लवकर बेनिफिट घ्या आणि लवकरात लवकर म्हणजे बॅच करा, बॅच नका करू ह्या मुद्द्यावर मी पडत नाही. मी एकाच मुद्द्यावर पडतो की ऍड येणार आहे आणि याच्या अभ्यासाला तुम्ही कुठेही कशीही आज सुरुवात करून देणं अत्यंत आवश्यक आहे. अधिक माहिती याची जाणायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यालाही तुम्ही जॉईन करून ठेवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.